नमस्कार, मी विजया वामन। जे मी नोटीस केलंय तेच तुम्हीही नोटीस केलंय का? पवार यावेळी काहीही करून फडणवीसांना ढील सोडायला तयार नाहीत। नेमकं घडलंय काय? लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही सामना वरवरून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, शरद पवार विरुद्ध अजित पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे वाटत असला तरी खरा सामना रंगतोय तो देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवारच। लोकसभेत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांसारख्या पैलवानानं फडणवीस यांच्या चारी मुंड्या चित केल्या होत्या। माढा, दिंडोरी, वर्धा सारख्या लोकसभेच्या जागा तर शरद पवारांनी भाजपच्या घशातून बाहेर काढल्या होत्या। तेव्हापासूनची ही लढाई आता विधानसभेत देखील दिसून येत आहे। देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा सामना मानखटाव, पंढरपूर, फलटण या तिन्ही ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय। सुरुवात करूया फलटणमध्ये। रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर असा सामना रंगतोय। शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले रामराजे अजित पवारांसोबत गेले असले तरी मनानं ते थोरल्या पवारांसोबतच राहिले। लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती सर्वांना आलीच होती। आता सुद्धा ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हाती तुतारी घेणार होते, परंतु काही राजकीय समीकरणांमुळे ते पुन्हा एकदा मन मारून अजित पवारांसोबत राहत असल्याची मतदारसंघात चर्चा आहे। असं असलं तरी त्यांनी आपल्या उमेदवारासह कुटुंबाला मात्र थोरल्या पवारांच्या पाठीशी उभं केलेलं दिसतंय। दुसरीकडे रणजित निंबाळकरांनी सुद्धा सचिन कांबळे पाटलांना इथे तयार केलंय ते नावाला। सचिन पाटील सुद्धा मैदानात आहेत, मात्र स्वतः रणजित निंबाळकरच मैदानात असल्याचं चित्र आहे। रणजित निंबाळकरांची उभी हयात पवार कुटुंबाला विरोध करण्यात गेली। चव्हाण तुतारीकडे गेल्यानं निंबाळकरांना भाजपला निवडून देण्याची आयती संधी मिळाली, पण डावपेचात ही जागा अजितदादांच्या घड्याळाकडे गेली। पण घड्याळ फक्त नावाला, माणसं मात्र भाजपची। रामराजेंपासून दुरावलेली अनेक मंडळी इथे घड्याळाचा प्रचार करू शकतील, अर्थात भाजपचा माणूस घड्याळाकडे देऊन देवेंद्र फडणवीस आणि रणजित निंबाळकरांनी मोठं मन केलं। पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखटावचा। मान म्हणजे जयकुमार गोरे हे समीकरण गेल्या अनेक वर्षात दिसून आलंय। यावेळी मात्र शरद पवारांकडून इथे कोणाला थांबायचंय हे प्रकरण अखेरपर्यंत चर्चेत चाललं। या ठिकाणी गोरेंचं नाव पहिल्याच यादीत आलंय, त्यामुळे त्यांचा प्रचाराचा वेग वाढला। तर दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाकडून प्रभाकर घागरे हे मैदानात उतरलेत। या ठिकाणी देखील पडद्यामागून देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी रंगतदार लढत बघायला मिळते। तिसरा आणि महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो पंढरपूरचा। या ठिकाणी प्रशांत परिचारक, अभिजित पाटील, समाधान आवताडे आणि भगीरथ भालके अशी सत्ता केंद्र आहेत। अभिजित पाटील यांना फडणवीसांनी लोकसभेला आपल्याकडे खेचले आणि पवारांनी लोकसभेनंतर त्यांना पुन्हा माघारी घेतले। दुसरीकडे परिचारकांना मात्र आपल्याकडे कायम ठेवण्यास देवेंद्र फडणवीसांना यश आलं, त्यामुळे हा विजय फडणवीसांचा म्हटल्यास हरकत राहणार नाही। परिणामी शरद पवारांनी पंढरपूरची जागा काँग्रेसला सरेंडर केली, पण माणूस मात्र आपला दिला। आता भगीरथ भालके देखील पवारांच्या मर्जीतील आहेत असं नाहीये। त्यांची पहिली पसंती परिचारकच होते, परंतु परिचारकांना थांबवून आवताडेंची सेटिंग लावणं हे फडणवीसांना चांगलंच जमलं। यासोबतच फडणवीसांनी पवारांचा गेम त्यांच्यावरच उलटवल्याचंही बोललं गेलं। त्यामुळे हे तीन मतदारसंघ पाहिले तर दिसून येतंय की पश्चिम महाराष्ट्रात खरी लढाई फडणवीस विरुद्ध पवार अशीच रंगताना दिसते। लोकसभा निवडणुकीत देखील अनेक मतदारसंघात अशीच लढाई रंगली होती। सुरुवातीला ही नुरा कुस्ती वाटली, परंतु जसजसा सामना रंगत गेला तसतसं या कुस्तीचे डावपेच खरेखुरे वाटू लागले। आता विधानसभेतही पवार विरुद्ध फडणवीस यांच्यातील कोणता पैलवान मैदान मारणार हे बघावं लागणार आहे। महाराष्ट्रातील बिथरलेलं राजकारण आणि वेगवेगळ्या झालेल्या फाटाफुटी जवळपास 4 आघाड्या सक्रिय झाल्यात। जरांगे फॅक्टर वेगळा, प्रहारचं वेगळं, शिंदे गटाचं वेगळं म्हणजे महायुतीचं वेगळं, महाविकास आघाडीचं वेगळं, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बघण्यासारखी असणारे ती म्हणजे तुतारी। कारण महाराष्ट्रामध्ये तुतारीची लाट लोकसभेला दिसून आलेली आहे, विधानसभेला आहे की ओसरली आहे हे आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल। पण आता वरवरचा जर विषय जर बघितला तर सध्या तरी तुतारी समतोल साधून दिसते। आता याबाबत तुम्हाला काय वाटतंय? फडणवीस विरुद्ध पवार या सामन्यामध्ये पवार फडणवीसांना ढील देतील? आमचा ॲनालिसिस मुळीच नाही। तुम्हाला त्याबाबत काय वाटतंय? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।